अपमान करण्याचं काम हे सरकार करते हे मी या ठिकाणी म्हणेन. म्हणजे हा घातपात आहे असंच तुम्हाला म्हणायचं का? शेळकेचा अपघात घातपात आहे का? घातपात आहे सर, ड्रायव्हरनं घातपात आहे. तो ड्रायव्हर वगैरे काय बयान देऊ द्या, घातपात आहे. नेमकं त्याला का मारलं गेलं, अजून का कोणावर गुन्हे दाखल केले गेले नाहीत. आतापर्यंत अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी राजकीय लोक असतील, त्याच्यावर का गुन्हे दाखल केले गेले नाहीत, का लपवलं जात आहे. म्हणजे त्याचा सीडीआर भाजपचे जे बाहेर प्रवक्ते ठेवलेले आहेत त्यांच्याजवळ जातं आणि सरकारला माहिती नाही. याचा अर्थ अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मी जे वारंवार सांगतो की हा राज्याच्या भाजपचा आणि महायुतीच्या सरकारचा प्यादा आहे आणि त्या प्याद्याचा वापर केला जातो आहे आणि धर्माला भ्रष्ट केलं जाते. हे स्पष्ट आरोप नाही, ही वस्तुस्थिती मी मांडतोय. अशोक खरातच्या बाबतीत देखील असं होईल अशी भीती तुम्हाला वाटते? बिलकुल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲप्स्टीन झाला असतो. ॲप्स्टीन मी विधानसभेत सांगितलं की त्याच्याजवळून सगळ्या माहित्या घेऊन त्याला जसं ॲप्स्टीनला अमेरिकेमध्ये मारलं गेलं जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल. त्याची बायको अजून भेटत नाही. एवढं कमजोर गुरु खातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झालेत. त्यामुळे नेमकं मी विधानसभेत आरोप केला की तुम्ही एकदा त्याची फाईल तयार केल्यानंतर खराताची, तो खरातला मारलं जाईल हे माझं मी वस्तुस्थिती विधानसभेत मांडलेली आहे. भाऊ, या प्रकरणामध्ये खून झाला असं शेळकेचं असं तुमचं म्हणणं आहे, काय तुमचा आरोप आहे? मी सांगितलं घातपात आहे. आता घातपात करवलेला कोण असेल, एवढं सगळं असताना तो ॲक्युज आहे, त्याच्याजवळ सगळी माहिती होती. कसं त्याला नेमकं त्याला टार्गेट का केलं गेलं. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाणच्या काळात तो परीक्षाचा घोटाळा झाला होता, व्यापम घोटाळा, आणि तिथं भाजपचं सरकार होतं. जेवढे कोणी त्याच्यातले पुरावेदार होते सगळ्यांना मारून टाकलं. असेच अपघात झाले वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि त्याच्यामुळे भाजपची एक्सपर्टी मध्य प्रदेशमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे व्यापम घोटाळ्यामध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या पुराव्यांनाच नष्ट करायचं आणि आमच्याजवळ कुठलाही पुरावा नाही या पद्धतीनं भूमिका मांडायची, सगळी फाईल तयार करायची एप्स्टीन सारखी. आणि एप्स्टीन सारखी फाईल तयार करून जे राहुलजी सांगतात आहे की 16 नंबर जो सांगतात ना राहुलजी, काल पण त्यांनी सांगितलं, तो 16 नंबरचं पानच गायब करून टाकलं. त्यामुळे आता वेळेवर ते सगळं पान येईल बाहेर. पण मूळ प्रश्न आहे की हे एप्स्टीन जो आहे ते सेम खरातमध्ये हे लोक करतात. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, त्याला जेलमध्ये टाकून मारू शकतात. एप्स्टीनला तसं केलं तसं काही पण करू शकतात. कोणाला अटॅक केव्हा आणू शकतील, केव्हा कोणाला मारू शकतील, काही गॅरंटी थोडी आहे यांची. भाऊ, जसं नाशिकमध्ये प्रकरण झालं तसं अमृता फडणवीस ज्यावेळी ॲक्सिस बँकेमध्ये होत्या त्यावेळी त्यांच्या समोर देखील असं एक प्रकरण झालं होतं आणि त्याची तक्रार देखील मॅनेजमेंटकडे झाली होती असं काल त्यांनी म्हटलं.